मुलांच्या आणि तरुणांच्या सर्जनशीलतेला चालना देण्याचं काम खुला आसमान हे मुक्त व्यासपीठ गेली काही वर्ष अथकपणे करत आहे. चित्रकला ही एक वैश्विक भाषा आहे हे आपण सर्वजण जाणतो. अशा या रंगांच्या सुंदर दुनियेतून जाणीवा आणि कल्पनाशक्ती साकार करण्यासाठी खुला आसमान व्हिडिओजच्या माध्यमातून नवनवीन कल्पना आपल्यासमोर आणत आहे. मागील भागात आपण जे चित्र काढायला सुरुवात केली होती ते चित्र आपण या भागात पूर्ण करणार आहोत. चित्राचा विषय आहे शेतात काम करणाऱ्या स्त्रिया किंवा शेतात काम करणारे शेतकरी असंही आपण म्हणू शकतो, कारण इथे आपण स्त्रिया आणि पुरुष दोन्हीही काम करताना दाखवले आहेत. इथे बाजूला पॅलेटही दिसते आहे, त्यामुळे आपण कुठले रंग घेत आहोत आणि एकमेकांमध्ये मिसळत आहोत आणि त्यापासून नवीन रंगछटा तयार करत आहोत तेही आपण बघू शकतो. इथे आपण चित्राच्या पार्श्वभूमीला जो रंग देतो आहे तो फिका आहे आणि चित्राच्या मुख्य मानवाकृती ज्या आहेत त्यांना जे रंग दिले आहेत ते गडद आहे, त्यामुळे आपोआपच कॉन्ट्रास्ट तयार होत आहे. सगळेच रंग गडद किंवा सगळेच रंग फिके दिले तर आपलं चित्र उठावदार दिसणार नाही, त्यामुळे रंग फिके आणि गडद असे दोन्ही प्रकारचे वापरायला हवेत. कुठलाही रंग गडद करण्यासाठी आपण त्याच्यामध्ये निळा किंवा काळा रंग मिसळू शकतो. आता आपण स्त्रियांचे केस रंगवून घेतोय. त्यासाठी आपण बंड सिएना आणि काळा हे दोन रंग मिसळले आहेत. बारीक ब्रशने आपण केसांना रंग लावत आहोत.
घरांसाठी आपण येलो ऑकर हा रंग वापरत आहोत. आणि घराच्या छपराची सावली दाखवण्यासाठी आपण गडद रंग वापरत आहोत. आता टोपलीत ठेवलेली वांगी आपण रंगवून घेऊया. वांग्यांना आपण फिका जांभळा रंग देत आहोत. त्यानंतर आपण काही ठिकाणी गडद जांभळा रंगही देणार आहोत. सुरुवातीला मुख्य वॉश देऊन घ्यावेत, नंतर त्यातील बारकावे दाखवावेत. आता आपण वांग्याची काही झाडं दाखवत आहोत आणि त्या झाडांना वांगी लागली आहेत असं आपल्याला दाखवायचं आहे. पार्श्वभूमीला फिका हिरवा रंग आहे, त्यावर आपण गडद जांभळा रंग देतो आहोत आणि डायरेक्ट ब्रशनी काही वांग्याचे आकार आपण काढून घेत आहोत. त्यानंतर त्यातील बारकावे आपण दाखवू शकतो, जसं की देठं, त्यावरचा हायलाईट हे आपण नंतर दाखवणार आहोत.
शेतामध्ये काही वनस्पती दाखवायच्या आहेत, काही गवत दाखवायचं आहे, त्याप्रमाणे आपण वेगवेगळ्या हिरव्या रंगाच्या छटा तिथे वापरत आहोत. सर्व रंग भरून झाल्यावर काही ठिकाणी आपण गडद रंग दाखवून चित्राला उठाव आणू शकतो. साडीला काही पांढऱ्या रंगाचे ठिपके दाखवून त्यावरही डिझाईन दाखवू शकतो. खूप बारकावे दाखवायचे नाहीत, परंतु ठिपके, रेषा असे आपण डिझाईन काढू शकतो. लांबच्या शेतामध्ये आपण पिवळ्या रंगाचं गवत आणि वनस्पती दाखवत आहोत. सगळीकडेच हिरवा रंग न वापरता त्यातही आपण वेगळा रंग वापरायचा प्रयत्न करत आहोत. चित्रातील रंग उठावदार असावेत. जसजसं आपलं चित्र पूर्ण होतंय तसं आपल्या चित्राला उठाव येत आहे. चित्र आकर्षक दिसत आहे. सगळ्यात शेवटी आपण पुन्हा एकदा पेनाने चित्राला आउटलाईन करून घेत आहोत, कारण आपण त्यावरून रंग लावल्यामुळे ती आउटलाईन अगदी फिकी झाली आहे. आपण सुरुवातीला जी आउटलाईन केली होती त्याच्याऐवजी आपण सगळं चित्र रंगवून झाल्यानंतरही आउटलाईन करू शकतो.
नेहमीच आधी आउटलाईन करायची गरज नसते. आपल्याला हवं त्याप्रमाणे आपण करू शकतो. फक्त पेन साधं घ्यायचं की वॉटरप्रूफ घ्यायचं ते आपण ठरवायला हवं. साधं स्केच पेन असेल तर चित्र रंगवून झाल्यानंतर आपण आउटलाईन करावी. आउटलाईन करताना नीटनेटकी, सरळ, व्यवस्थित करावी. चित्रासाठी उजळ आणि आकर्षक रंगसंगती वापरावी. आपण जे वेगवेगळे रंग वापरणार आहोत ते रंग संपूर्ण चित्रात योग्य प्रमाणात विखुरले गेले पाहिजेत. एकाच ठिकाणी एकाच प्रकारचे रंग सगळे एकत्र यायला नकोत.
चित्राची बाह्यरेषा जी आपण काढतोय ती फार बारीक नसावी किंवा फार जाडही नसावी. ही बाह्यरेषा मध्यम असेल तर चित्राला योग्य उठाव येतो. आपलं चित्र जवळजवळ पूर्ण होत आलं आहे. आता आपण काय केलं आहे, एक कापूस लावलेली काडी घेतली आहे आणि त्याने आपण काही ठिपके काढत आहोत. ठिपके काढण्यासाठी आपण पांढरा रंग घेतला आहे, तसा फिका गुलाबी रंगही घेतला आहे. साडीची बॉर्डरसुद्धा आपण त्याच रंगाने करून घेतोय. हे ठिपके थोडे फुलांसारखे दिसत आहेत, त्यामुळे त्यामध्ये एक वेगळा रंग दिसतोय आणि ते जास्त आकर्षक दिसतंय. खूप प्रकारे हिरवा रंग आपण दिला होता, त्यावर हा फिका पांढरा आणि गुलाबी रंग उठून दिसतोय आणि फुलांसारखा आभास निर्माण होतोय. दूरच्या शेतात सुद्धा आपण या कापूस लावलेल्या काडीने काही ठिपके आणि काही फटकारे मारत आहोत. यामुळे चित्राला थोडा वेगळेपणा दिसून येतो. चित्र अधिक आकर्षक आणि नैसर्गिक असं वाटायला लागतं. पद्धतीने आपण वेगवेगळ्या तंत्रांचा उपयोग करू शकतो. आपल्याला हवं ते तंत्र आपण वापरू शकतो. कुठे काही प्रिंट घेऊ शकतो, कधी कधी भाज्यांचं प्रिंट घेऊ शकतो, कधी ठिपके काढू शकतो, कधी रेषा काढू शकतो, कधी मोझाईकसारखं डिझाईन काढू शकतो. त्या त्या चित्राच्या विषयाप्रमाणे काय योग्य दिसेल ते आपण ठरवलं पाहिजे. आता सगळ्यात शेवटी आपण वांग्यावरचा जो हायलाईट आहे तो दाखवत आहोत. वांगं हे गुळगुळीत आणि चमकदार असतं. त्याच्यावर प्रकाश पडला की एका ठिकाणी पांढरा ठिपका दिसतो. तो ठिपका आपण देऊन घेतो, त्यामुळे ते वांगं चमकदार दिसायला लागलेलं आहे. त्याच पांढऱ्या रंगाने आपण स्त्रियांच्या कानातील कर्णभूषणं काढून घेत आहोत. आपलं चित्र पूर्ण होत आलं आहे. आपल्याला हवा तो परिणाम मिळेपर्यंत आपण वेळ घेऊ शकतो. 2 तास हा त्या मानाने भरपूर वेळ असतो, परंतु 2 तासात चित्र पूर्ण होण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या विषयांचा चित्र काढण्याचा आणि रंगवण्याचा भरपूर सराव करावा लागतो. कुठला रंग कुठल्या रंगाच्या बाजूला चांगला दिसेल यासाठी आपल्याला वेगवेगळ्या रंगसंगती वापरून बघाव्या लागतात. सरतेशेवटी चित्र आकर्षक आणि उठावदार दिसलं पाहिजे. स्मरणचित्राचं रंगकाम अनेक प्रकारे करता येतं. यातील काही प्रकारचं रंगकाम पटकन होतं, तर काही प्रकारच्या रंगकामाला थोडा अधिक वेळ लागतो. ह्या वेळेस आपण वॉटर कलरच्या ट्यूब्स वापरून रंगकाम केलं आहे. पुढच्या व्हिडिओत आपण असं एक तंत्र बघूया
की त्याने आपलं चित्र आणखी लवकर पूर्ण होईल.